नमो नमः। आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील भाषासूत्रम 2 याच्या खाली जे जिज्ञासापत्रम आहे ते बघूया। याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण भाषासूत्रम 2 यामधले सगळे धातू जसे की ज्ञा धातू, त्याच्यानंतर ब्रू धातू, दा धातू, भुज धातू आणि या धातू या सगळ्या धातूंची सगळ्या लकारांची रूपं बघितलेली आहेत आणि आजच्या भागामध्ये आपण हे जिज्ञासापत्रम सोडवूया। ते जिज्ञासापत्रममध्ये पहिल्यांदा म्हटलंय तालिकाम पूरयत, ही तालिका आपल्याला पूर्ण करायची आहे। आता काय दिलंय बघा, पहिल्यांदा इथे म्हटलंय धातवह म्हणजे धातू दिलेत, अर्थः त्या धातूचा काय अर्थ होतो ते दिलंय, लकारः लकार दिलेत, त्याच्यानंतर एकवचनम द्विवचनम आणि बहुवचन, एकवचन द्विवचन आणि बहुवचन दिलंय। आता पहिल्यांदा त्यांनी दिलंय ब्रू धातू 2 उप, द्वितीय गण उभयपद। म्हणजेच काय, उभयपद म्हणजेच तुम्हाला माहिती आहे तो धातू परस्मय पदामध्ये पण चालतो आणि आत्मनेपदामध्ये पण, म्हणजे त्याला परस्मय पदाचे आणि आत्मनेपदाचे दोघांचेही प्रत्यय लागतात। त्याचा अर्थ दिलाय पुढे, अर्थः वदती, ब्रूचा अर्थ काय होतो, बोलणे। आता पुढे लकारः लंग लकार, एकवचन द्विवचन बहुवचन। आता एकवचन त्यांनी इथे दिलेलं नाहीये, तर द्विवचन आणि बहुवचन दिले। काय दिले द्विवचन, अब्रूताम आणि अब्रुवन। तर लंग लकार आपण बघूया ब्रू धातूचा, बघा ब्रू धातू लंग लकार, प्रथम पुरुषाची त्यांनी रूपं दिली आहेत। एकवचन आहे अब्रवीत, त्यांनी द्विवचन आणि बहुवचन दिलंय, अब्रूताम अब्रुवन। तर काढलेल्या जागी आपण काय लिहिणार आहे, अब्रवीत। त्याच्यामुळे इथे आपल्याला लिहायचं आहे अब्रवीत, अब्रवीत अब्रूताम अब्रुवन असं येणार आहे। त्याच्यानंतर पुढे दिला त्यांनी दुसरा धातू दा, दा हा धातू दिलाय आणि 3 उप म्हणजे तृतीय गण उभयपद हा तिसऱ्या गणाचा धातू आहे। त्याचा अर्थ काय होतो, तर यच्छती, यच्छती म्हणजे देणे। आता त्याचं बघा लकार लिहिलाय लट लकार, लट लकाराची रूपं आहेत। एकवचन दिलेलं नाहीये, द्विवचन आणि बहुवचन काय दिलंय, ददाते आणि ददते। तर आपल्याला काय करायला सांगितलंय, एकवचन लिहायचंय। तर बघूया एकवचन काय आहे, दा धातू लट लकार, तर त्यांनी आत्मनेपदाची रूपं घेतली आहेत बघा। आत्मनेपद प्रथम पुरुष, ददाते ददते हे त्यांनी दिलंय। आपल्याला एकवचन लिहायचंय जे की आहे दत्ते। त्याच्यामुळे आपण या गाळलेल्या जागी लिहिणार आहोत दत्ते, इथे लिहायचं दत्ते। त्याच्यानंतर दा धातूचंच त्यांनी म्हटलंय लोट लकार, लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ। याचं सुद्धा त्यांनी द्विवचन बहुवचन दिलंय, दत्तम दत्त हे त्यांनी दिलंय। आपल्याला एकवचन लिहायचंय, एकवचन काय ते बघूया, बघा लोट लकार दत्तम दत्त हे दिलंय, एकवचन आहे देही, देही दत्तम दत्त। त्याच्यामुळे इथे आपल्याला लिहायचंय देही। त्याच्यानंतर पुढेचा धातू दिलाय भुज, सप्तम गण उभयपद, 7वा गण उभयपद आहे भुज धातू। याचा अर्थ होतो खादती, खादती म्हणजे खाणे। आता बघूया याचा पण लट लकार सांगितलंय त्यांनी, त्यांनी एकवचन आपल्याला लिहायला सांगितलंय, द्विवचन बहुवचन दिलंय, भुंजाते भुंगध्वे हे त्यांनी दिलंय। आता एकवचन काय बघूया, भुज धातू लट लकार, मध्यम पुरुषाची रूपं आहेत, भुंजाते भुंगध्वे त्यांनी दिलंय। आपल्याला एकवचन लिहायचंय भुंगशे, भुंगशे। त्याच्यामुळे इथे तुम्ही लिहायचं भुंगशे। त्याच्यानंतर पुढे विधिलिंग लकार सांगितलाय त्यांनी, भुंजित भुंजियाताम ही रूपं त्यांनी दिलेत। आता बहुवचन आपल्याला सांगायचंय, विधिलिंग लकार बघूया आता, भुंजित भुंजियाताम, बहुवचन आहे भुंजीरन,
त्याच्यामुळे बहुवचन आपल्याला लिहायचं इथे भुंजीरन. भुंजीरन. पुढे ज्ञा धातू आहे. ज्ञा 9 उप 9वा गण आहे. याचा अर्थ आहे अवगच्छती, म्हणजेच काय, जाणणे किंवा माहीत असणे. बघा लट लकार जानीते जानाते, बहुवचन काय असेल तर बघा ज्ञा धातूची रूप बघूया. आत्मनेपदम आहे प्रथम पुरुष. जानीते जानाते बहुवचन आहे जानते, त्याच्यामुळे आपण गाळलेल्या जागी लिहिणार आहे जानते. या गाळलेल्या जागी लिहायचं जानते. त्याच्यानंतर आता लोट लकार सांगितलाय त्यांनी. एकवचन आपल्याला लिहायचंय. द्विवचन आणि बहुवचन बघा जाना वहै जाना महै. आता बघूया लोट लकार ज्ञा धातूचा. लोट लकार उत्तम पुरुषाची रूप आहे जाना वहै जाना महै. एकवचन आहे जानै, त्याच्यामुळे आपण तिथे लिहायचं जानै. इथे लिहायचं जानै. त्याच्यानंतर पुढे दिलाय ग्रह धातू 9 उप. याचा अर्थ आहे स्वीकरोती, म्हणजे घेणे, स्वीकार करणे. तर याची लट लकाराची रूप विचारली आहेत त्यांनी. गृह्णामी गृह्णीवह, तर बहुवचन काय येईल गृह्णीमह. गृह्णीमह. तर बघा ही जी तालिका आहे ती पूर्ण करून मी इथे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न बघूया आपण. योग्यानी लट रूपाणी लिखत. योग्य लट लकाराची रूप लिहायची आहेत. कंसात जे धातू दिलेले आहेत त्यांचं योग्य लट लकाराचं रूप आपल्याला वापरायचं आहे. पहिलं वाक्य बघा यशोदा दधी डॅश आणि कंसात मंथ धातू दिलाय 9 पप. तर आता बघूया आपण याचं योग्य रूप काय येईल. तर बघा यशोदा दधी मंथ धातूचं होईल मथनाती. हे कसं ठरवलं तर यशोदा हा जो वाक्यातला कर्ता आहे तो प्रथम पुरुष एकवचनी कर्ता आहे, त्याच्यामुळे क्रियापद सुद्धा प्रथम पुरुष एकवचनातच असलं पाहिजे. म्हणून मंथ या धातूचं आपण प्रथम पुरुष एकवचन घेतलं मथनाती. म्हणजेच काय अर्थ आहे यशोदा दही घुसळते. पुढचं वाक्य बालकः क्षुधया डॅश. क्षुधया म्हणजे भुकेने, मुलगा भुकेने. आता रुद या धातूचं आपल्याला योग्य रूप वापरायचे. रुद 2 पप दुसऱ्या गणाचा हा धातू आहे. तर आता बालकः हा प्रथम पुरुष एकवचनी करता आहे, त्याच्यामुळे प्रथम पुरुष लट लकार प्रथम पुरुष एकवचन ती प्रत्यय लावून रोदिती असं हे रूप होतं. बालकः क्षुधया रोदिती, मुलगा भुकेने रडतो. पुढचं वाक्य अहम भोजनम डॅश आणि अश हा धातू दिलाय त्यांनी. अश धातू आहे 9 पप म्हणजे 9व्या गणाचा आहे. आता अहम हा कर्ता आहे वाक्यातला, जो की उत्तम पुरुष एकवचनी कर्ता आहे, त्याच्यामुळे लट लकार उत्तम पुरुष एकवचनाचा मी हा प्रत्यय लावून अश्नामी असं रूप होईल. अहम भोजनम अश्नामी, मी जेवण करते किंवा खाते, मी जेवते असा अर्थ आहे. पुढचं वाक्य बघा कृष्ण नरकासुरम डॅश आणि हन धातू दिला आपल्याला कंसात 2 पप. तर आता बघा कृष्ण हा वाक्यातला कर्ता आहे, जो की प्रथम पुरुष एकवचनी आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा काय करायचं हन या धातूचं सुद्धा लट लकार प्रथम पुरुष एकवचन घ्यायचं, जे की आहे हंती. कृष्ण नरकासुरम हंती, म्हणजेच कृष्ण नरकासुराला मारतो. पुढचं वाक्य वयम भगवंतम डॅश आणि स्तू धातू दिलाय 2 पपचा. तर आता वयम हा वाक्यातला कर्ता आहे. वयम हा कर्ता उत्तम पुरुष बहुवचनी कर्ता आहे, त्याच्यामुळे आपल्याला
लट लकार सुद्धा उत्तम पुरुष बहुवचनाचंच रूप घ्यावं लागेल, जे की आहे स्तुमः. वयम भगवंतं स्तुमः, म्हणजे आम्ही भगवंताची स्तुती करतो. पुढचं वाक्य, हरह हिमालये डॅश आणि शी धातू दिलाय 2 आप, दुसऱ्या गणाचा आहे आत्मनेपदी. आता बघा, हरह म्हणजे काय, तर शंकर. शंकर हिमालयावर शयन करतो असा अर्थ आहे, म्हणजे झोपतो. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, हरह हे प्रथम पुरुष एकवचन आहे, त्याच्यामुळे शी धातूचं सुद्धा प्रथम पुरुष एकवचनाचं रूप घ्यावं लागेल, जे की आहे शेते. हरह हिमालये शेते. पुढचं वाक्य, मृगा हा सिंहात डॅश आणि भी हा धातू दिलाय, तिसऱ्या गणाचा आहे 3 पप. मृगा हा हे प्रथम पुरुष बहुवचन आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा भी धातूचं लट लकार प्रथम पुरुष बहुवचन वापरावं लागेल, जे की आहे बिभ्यती. मृगा हा सिंहात बिभ्यती. पुढचं बघा, मातामही आपणात शाकानी डॅश आणि धातू दिलाय कंसात क्री. क्री धातू आहे 9 पप, म्हणजे विकत घेणे. मातामही म्हणजे काय, आजी. तर आजी आपणात म्हणजे दुकानातून भाज्या विकत घेते किंवा बाजारातून भाज्या विकत घेते असा अर्थ आहे. मग मातामही हा प्रथम पुरुष एकवचनी करता आहे, त्याच्यामुळे क्री धातूचं सुद्धा प्रथम पुरुष एकवचन घ्यावं लागेल, क्रीणाती. मातामही आपणात शाकानी क्रीणाती. आणि शेवटचं वाक्य, ऋषयः नित्यम सात्विकमन्नम डॅश आणि भुज धातू दिला आपल्याला 7 आप, म्हणजेच काय, आता बघा, ऋषयः हे प्रथम पुरुष बहुवचन आहे, त्याच्यामुळे भुज धातूचं सुद्धा लट लकार प्रथम पुरुष बहुवचन घ्यावं लागेल, जे की आहे भुंजते. ऋषयः नित्यम सात्विकमन्नम भुंजते. अर्थ आहे ऋषी नेहमी सात्विक अन्न सेवन करतात किंवा खातात. तर बघा, अशा प्रकारे आज हे जिज्ञासापत्रम आपण बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.